बिग बॉस मराठी सीझन 6चे शेवटचे फायनल वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत आणि या वोटिंग ट्रेंडनुसारच मिड वीक इव्हिक्शन होणार आहे. तर नक्की कोण जाणार आहे घराच्या बाहेर आणि वोटिंग काय सांगतंय याबद्दल जाणून घेऊया. तर तन्वी कोलते सोडली तर बाकी सगळे लोक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत, कारण तन्वीने तिकीट टू फायनली टास्क जिंकला होता. तर 5 नंबरवरती आहे वोटिंग ट्रेंडनुसार रेवा, 4 नंबरवरती आहे दीपाली, 3 नंबरवरती आहे अनुश्री माने, 2 नंबरवरती आहे विशाल कोटियान आणि नंबर 1 वरती आहे राकेश बापट. अशा प्रकारचा फायनल वोटिंग ट्रेंड सगळीकडे दिसत आहे मित्रांनो. खरं पाहायला गेलं तर रेवाचा काहीच गेम नाही आहे, त्यामुळे लोक तिला पसंत करत नाही आहेत. दीपाली पहिल्यापासून असल्यामुळे तिला रेव्यापेक्षा जास्त पसंती मिळते. अनुश्रीबद्दल जर का बोलायचं झालं तर चांगला गेम खेळली आत्तापर्यंत आणि त्यामुळेच वोटिंगमध्ये ते नंबर 3 वरती दिसते. आणि विशाल कोटियांचं तर काही सांगायचंच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की विशाल कोटियांचा गेम किती उंच पोचलेला आहे, त्यामुळे तो नंबर 2 वरती आहे आणि 1 नंबरवरती राकेश बापट आहे. कदाचित राकेश बापटला या गोष्टीचा फायदा झाला आहे की त्यांनी निगेटिव्ह अशा गोष्टी घराच्या आतमध्ये केल्या नाहीत, त्यामुळे त्याला सिंपती वोट्स मिळत आहेत. तर हेच आहेत शेवटचे आणि फायनल वोटिंग ट्रेंड. शेवटच्या नंबरला आहे रेवा कोरसे आणि 1 नंबरवरती आहे राकेश बापट. तुमचं काय म्हणणं आहे, या वोटिंग ट्रेंडनुसारच इव्हिक्शन होईल की अजून कसं इव्हिक्शन होईल, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आज संध्याकाळीच बातमी बाहेर पडेल की नक्की मिड वीक इव्हिक्शन कोणाचं झालं आहे, कारण आज दुपारी 1:30 वाजता वोटिंग लाईन बंद झालेल्या आहेत. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.